आपण सांगोला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। आणि सांगोला तालुक्याची अखंडपणाने ज्यांनी सेवा केली, ज्या सांगोला तालुक्याने ज्यांना 1972 साली जनतेने या दुष्काळी सांगोला तालुक्याला सुजलाम करण्यासाठी आमदार केलं, त्याचबरोबर आमच्या थोरल्या काकी शकुंतलाताई या तिन्ही माता पित्याचं स्मारक आपल्या जनतेच्या चरणी अर्पण करावं आणि यांची प्रेरणा संबंध आमच्या कुटुंबासह पाहुणे नातेवाईक पाहुणे मंडळी या तालुक्यातील या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी सगळी मंडळी काकीने आपल्या हयातभर गोर गरीब दीन दलित मागासवर्गीय पै पाहुणे असतील या सगळ्यांना कधी जात पात धर्म न बघता स्वतःच्या ताटातील अर्धी भाकरी या सगळ्यांसाठी आणि राहिलेली अर्धी भाकरी आपल्या कुटुंबासाठी अशी ज्या माऊलीनं सेवा केली, 42 वर्ष अखंड या ठिकाणी आळंदी पंढरपूर वारी केली, पांडुरंगाची सेवा केली, भागवत भक्ताची सेवा केली, अशा या माऊलीसाठी आपण काहीतरी करावं। ज्या मातेनं आपल्याला हे जग दाखवलेलं आहे, ज्या माता पित्यानं, त्या माता पित्यासाठी आपलंही काही ऋण लागतं। म्हणून माझे मोठे बंधू दादा, चारुताई, जयाताई, मी आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी स्मारकाची सुरुवात केली। माझे सहकारी बाळासाहेब एरंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी ही प्रेरणा मला दिली, त्यांनी स्वतः सुरुवात केली आणि मग आमच्या कुटुंबानं या सगळ्या स्मारकाची सुरुवात केली। हे आता आज काकींच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आज शुभारंभ केलेला आहे, पादुका प्रतिष्ठापना केलेली आहे आणि आमच्या कुटुंबाने ठरवलेलं आहे की भविष्य काळामध्ये पुण्यतिथी करण्याऐवजी जयंतीच आपण करावी। मरणाचा दिवसापेक्षा जन्माचा दिवस हा चांगला असतो असं आमचं मत आहे आमच्या कुटुंबाचं। आणि येणाऱ्या 14 तारखेला सुद्धा काकांची जयंती याच ठिकाणी आम्ही साजरी करणार आहोत आणि दरवर्षी या तिन्ही जयंत्या साजऱ्या करत असताना समाजाचं ऋण आहे, ते ऋण फेडण्याचा आयुष्यभर सातत्याने येणाऱ्या सगळ्या पिढ्यानपिढ्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी सगळे गोर गरीब दीन दलित महाराष्ट्रातले सगळे नातेवाईक मंडळी ही सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू यांच्या पत्नी आमचे रेखुताई, माझे मित्र सहकारी सुभाष नानांच्या पत्नी, त्यानंतर तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांच्या पत्नी, या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय गणपतरावजी देशमुख यांच्या पत्नी बाई, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। आपणही मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेलो आहात। अशीच पांडुरंगाची, ज्ञानेश्वर माऊलीची आणि आई वडिलांची सेवा करण्याचंच आमच्या चारी भावंडाचं, त्यांच्या नंतरच्या पिढीचं आणि आज पंतूंच्या हस्ते सगळं काकींच्या 11 आणि 2 13 पंतूंच्या हस्ते या ठिकाणी याचा शुभारंभ केलेला आहे। जेवढं काही करता येईल तेवढं भविष्यात समाजासाठी करण्याचा आम्ही भावंड प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं सांगतो। नावं सगळेच पाहुणे मंडळींची नावं घेण्यासारखी आहेत, आलेल्या सगळ्या मंडळींची नावं घेण्यासारखी आहेत। अनेक मंडळी या ठिकाणी चुकून माझ्याकडून काही नावं राहिली असतील तर क्षमा मागतो। आपण सगळेजण आलात, असंच प्रेम आमच्या कुटुंबावर भविष्य काळातही राहावं आणि अखंड हा हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वराची पांडुरंगाची सेवा करण्याची ताकद आपल्या आशीर्वादानं परमेश्वरानं आमच्यामध्ये द्यावी, एवढीच या ठिकाणी मनोभावे प्रार्थना करतो। या ठिकाणी काही भजनी मंडळी आलेली आहेत, आमचे बंडकर महाराज आहेत, ज्यांनी भारत माता की चला पसंत चालू करायला तिथं द्यायचे असतील ते का भजन आहे ना आपलं तिथं तिथं भजन कशी ठेवायची हां तिथे ठेवा मी विचारतो आम्हाला सांगतो
आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.